तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्या सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. समोरच्या व्यक्तींमधला वाद संपवावा यासाठी संवाद करावा, असा उपदेश अनेक श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला केला आहे. पण काही ठिकाणी आपल्या मनात शंका येईल की जिथे वाद संपायची शक्यताच नव्हती तिथे सुद्धा गोपालकृष्णाने संवाद करायचा प्रयत्न केलाय. आपण जे म्हणता की जिथे वाद संपणार आहे तिथेच संवाद करा, बाकीच्या ठिकाणी बोलायचं कशाला, तर तसं नाही आहे. गोपालकृष्णाने दुर्योधनाच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये जाऊन पांडवांची जी बाजू मांडली आहे की हे कौरवांनो, तुम्ही त्यांना अट घातली होती 12 वर्ष वनवास पत्करा, त्यांनी 12 वर्ष वनवास पुरा केलाय. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये जा, तो अज्ञातवासही त्यांनी पुरा केलाय. आता हे 13 वर्ष झाल्यानंतर त्यांचं राज्य तुम्ही त्यांना परत द्याल असे तुम्ही शब्द दिला होता. ही भूमिका मांडताना गोपालकृष्णांना माहिती आहे कौरव याला हो म्हणणार नाहीयेत, हा वाद संपणारा नव्हे. मग जिथे वाद संपणार नाही तिथे बोलायला गोपालकृष्ण का उभे राहिले? अर्थात याच्या मागे एक लक्षात ठेवा, समाजाची म्हणून एक मनाची प्रकृती असते. हे जर बोलणं झालं नसतं तर मग समाजाने गोपालकृष्णांना आणि पांडवांनाच दोषी ठरवलं असतं. समाजाच्या मनातला आपल्या सज्जनांच्या बद्दलचा आदरभाव कायम ठेवण्यासाठी बोलले. आपण बोलल्यामुळे धृतराष्ट्र बदलणार नाही, कृष्णालाही माहिती आहे. याच्यामुळे दुर्योधनामध्ये फरक पडत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. मग फरक कोणामध्ये पडतो? नाही नाही कौरवांचंच बरोबर होतं, नाही 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 धृतराष्ट्राचंच बरोबर होतं, असा जो संभ्रमामध्ये समाज असतो त्याला ते कळावं की पांडव कुठपर्यंत तुझ्या आज्ञेमध्ये राहायला तयार आहेत. मला सांग बरं, पांडव हे थोरल्या बंधूचे आणि ते असल्यामुळे त्यांना जर राज्य मिळणार असेल तर दुर्योधनाला कधीच राज्य मिळणार नाही, अशी जेव्हा शंका आली तेव्हा राज्याच्या वाटण्या करायच्या ठरल्या. आणि या राज्याच्या वाटणीमध्ये खांडववन नावाचं जंगल पांडवांच्या नशिबी आलं आणि हस्तिनापूर जे होतं ते कौरवांना अनायासे आयतं मिळालं. तरीसुद्धा पांडवांनी तक्रार केली नाही. त्यांनी खांडववन व्यवस्थित विकसित करून तेथे इंद्रप्रस्थ नावाची राजधानी उभी केली. आता दुर्योधन राजाच होणार नाही ही शक्यता त्यांनी मिटवली का नाही? त्याला राजा केलं, आता तू सुखाने राज्य कर ना. तरीसुद्धा पांडवांच्या पानात काय ह्याचा तुम्ही अभिलाष केलात, त्यांना फसवलत आणि 13 वर्ष अशा तऱ्हेनं छळलत. आता त्यांचं राज्य तुम्ही त्यांना परत दिलं पाहिजे. अगदीच नाही तर पांडव तुम्ही 5 गावं द्याल तरीसुद्धा खुश होणार आहे, देताय का? कृष्णाला हेही माहिती आहे की हे 5 गावं काय 5 कण मातीचे सुद्धा देणार नाहीत, इतके हट्टी आणि महामूर्ख लोक आहेत. पण मग समाजाचं मानसशास्त्र ते असतं की संपूर्ण दरबारातलं मंत्रिमंडळ काय विचार करतं. बरोबर आहे, पांडवांची बाजू बरोबर आहे, आपण ह्या चुकीच्या माणसासाठी मारामाऱ्या करतोय. बरं कौरवांचं काही ज्याच्यामध्ये भलं होणार नाही आहे. बरं जे महामूर्ख लोक आपली बढाई मारतायत, अरे दुर्योधना तू काय काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी असताना हे झंपे 50 वर्ष आत्तापर्यंत दुर्योधनाच्या पाठीशी होते, काय त्याचं भलं झालं आयुष्यात? दुर्योधनाला 3 वेळाला रणांगणातून पळून जावं लागलं या मूर्खांच्या सगळ्या सहवासामध्ये सुद्धा. असं असताना याच मूर्खांनी परत त्याचा मनोधैर्य वाढवावं. अरे मी असताना माणसं हसल्याशिवाय दुसरं काय करणार आहेत? भीष्माचार्य तर दरबारात हसलेत, अरे काय तुम्ही दुर्योधनाला सांगताय, तुम्ही असताना दुर्योधन 3 वेळा पराभूत झालाय आणि याच पांडवांच्या समोर पराभूत झालाय, काय उगाच गमजा मारता? पण अशा वेळेला ठीक आहे, जे मूर्ख आहेत ते मूर्खच राहणार आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. पण गोपालकृष्णांनी सर्व राजांची, सर्व सरदारांची, सर्व सेनापतींची बनं जी द्विधा होत होती ती थांबवली आणि त्यांच्या मनातला कौरवांची बाजू पक्की आहे हा जो अहमभाव होता
तो त्याच्यामध्ये संपवला. गोपालकृष्णांना लक्षात आलं, ही मोठी माणसं सोडली तरी बाकीची सगळी माणसं सुसंवाद करायला तयार आहेत, त्या ठिकाणी वाद नक्की करावा. विवेके अहमभाव हा पालटावा. या ठिकाणी दुसऱ्याबद्दल नाहीच आता बोलत आहेत, ते आपल्याबद्दलच बोलत आहेत. आपल्या विवेकाने आपला सुद्धा अहमभाव आपण पालटला पाहिजे. आपल्याही मनामध्ये जी दुसऱ्याची निंदा करायचं येतं, दुसऱ्याची टिंगल करायचं येतं, दुसऱ्याची एखादी कलाकृती बघितलं की त्याच्या चुकाच काढणं डोक्यामध्ये येतं. काय येतं? मी कोणीतरी मोठा याचा अहंकार त्रास देतोय. फार मोठे आमच्या गायन क्षेत्रातले पंडित सुद्धा एक फार चांगला उपदेश करायचे की नेहमी दुसऱ्याची कलाकृती बघताना पहिल्यांदा त्यातल्या 10 चांगल्या गोष्टी बघाव्यात, नंतर एखादा दोष शोधता आला तर शोधावा. आणि स्वतःची कलाकृती बघताना त्याच्यामध्ये दोषच शोधावेत, लोकांना सापडला तर गुण बघावा. का? नाही तर प्रगती कशी होणार आहे. आणि म्हणून जनी बोलण्यासारखे आचरावे, यासाठी लक्षात घ्या, अहंकार घालवायचा याचा अर्थ चातुर्य घालवायचं असं नाही. अहंकार घालवायचा याचा अर्थ आपली बुद्धिमत्ता घालवायची असं नव्हे. फार सुंदर एक उदाहरण आहे की पैठण क्षेत्रामध्ये जेव्हा आपले शांतीब्रह्म एकनाथ महाराज निवास करत होते, त्यांचं मोठं मस्त चौचोपी वाड्याचं असं घर होतं आणि त्याच्यामध्ये शेतीची कामं दिवसभराची व्यवस्थित करून घरामध्ये सुबत्ता होती. सायंकाळच्या वेळेला वाङ्मय निर्मिती सुंदर चालू होती. भागवताची कथा रोज नित्य चालायची. सप्ताह नव्हता, आयुष्यभर भागवत कथा होती. आणि अशा ठिकाणी एक काशी क्षेत्रातला विद्वान आला. त्याने चौकशी अशी केली की ह्या गावात कोणी असा विद्वान आहे का जो माझ्याशी वादविवाद करेल. आता नाथांची मुळातच शिकवण वेगळी होती. संतांच्या शिकवणीप्रमाणेच ते नेहमी बोलायचे, जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत. भगवंताशी ज्या आदरभावाने मी वागणार, त्याच आदरभावाने मी त्या सगळ्या लोकांशी वागणार. आता हे त्यांचं सांगणं आहे. आता त्याप्रमाणे चालणं आहे का नाही, म्हणजे वागणं आहे का नाही, हे बघायला पाहिजे. सगळ्या पैठणामध्ये नाथांबद्दल आदर होता, पण तरीसुद्धा नाथांच्या लोकप्रियतेबद्दल पोटात दुखणं हे काही लोकांना त्रासाचं होतंच. आणि अशी माणसं जी असतात त्यांचा एक वर्ग ठरलेला असतो. त्यांना कोण जिंकते आणि कोण हरते त्याच्याशी काही संबंध नसतो. कोणी हरला की त्याच्या नावे शिव्या घालायला आणि कोणी जिंकला की त्याच्या नावे घोषणा द्यायला. त्यांना मिरवणुकीचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, शिखर इतकंच. तर या सगळ्या टवाळखोरांना एक संधीच मिळाली. ते म्हणाले, आहे 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 आमच्याकडे एकनाथ नावाचा असा पंडित आहे, बराच विद्वत्ता दाखवतो, लेखाचा संस्कृतातली सगळी भागवत मराठीत आणून दाखवतो, म्हणे भावार्थ रामायण काय करतो, आहे पंडित आहे. आणि त्याला धर्मसभेमध्ये येऊन माझ्याशी तुम्ही वाद करावा असं आव्हान मिळालं. आता वाद करायचा म्हणजे ह्याचा आवाज तापला पाहिजे, त्याचा आवाज तापला पाहिजे, ह्यानी त्याला 4 शिव्या घातल्या पाहिजे, ह्यानी त्याला 10 शिव्या घातल्या पाहिजे, मग ह्याचं टाळकं सटकलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. मग कोणी ग्रंथांची तोडफोड केली पाहिजे, समोरच्या भांड्यांची फाडफाड वाजली पाहिजे, फटाके वाजले पाहिजेत, अशी सगळ्यांची कल्पना. नाथांना जेव्हा असं सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला धर्मसभेसमोर जायचं आहे, एक विद्वान आले, त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. प्रभू दत्तात्रेय त्या रूपाने दत्तात्रेय महाराज मला भेटायला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही पूजा, आपली पोथी, उपासना सगळं निश्चितपणे आटोपून निघाले एकनाथ महाराज. करवतकाठी धोतर असायचं नेहमी, अशी पांढऱ्या रंगाची बंडी असायची आणि मस्तकी छान एक लाल पगडी, एक छोटंसं उपरणं, कपाळी असलेलं गंध आणि डोळ्यामध्ये असलेली अशी प्रशांत शांतता. आपोआप माणसाचे हात जोडले जायचे, बाबा नाथ महाराज आले, नाथ महाराज आले, नाथ महाराज आले. आणि आता सगळे तेच बघतायत, बघूया एकीकडं फार मोठा स्वतःला शांतीब्रह्म वगैरे म्हणतो, शांतीब्रह्म म्हणतो. या पंडितांनी असे 2-3 इकडचे तिकडचे मुद्दे काढले की ह्याचं टाळकं सट केलं, मग वाजवू ताशे आपण, हा कुठला शांतीब्रह्म, आता माथे फिरू आहे वगैरे वगैरे वगैरे. खूप चाललं होतं सगळ्यांच्या मनामध्ये इमले रचणं. पण नाथ आले त्या ठिकाणी, समोर बसलेल्या सगळ्या धर्मसभेला मनोभावे वंदन केलं, त्या पंडितांना मनोभावे वंदन केलं आणि विचारलं, काय करायची इच्छा आहे. वाद करायचा आहे, मला थोडं सांगता का, म्हणजे वाद म्हणजे काय करायचं आहे, आपण काय करायचं आहे. अरे एकनाथा, तुला कसं काय माहिती नाही. अरे तू एखादा सिद्धांत सांगायचास
आणि तो सिद्धांत कसा खोटा आहे, म्हणजे तुम्ही एक सिद्धांत मांडणार, तो कसा खोटा आहे हे मी सिद्ध करायचं. हो. आणि मी सिद्धांत मांडला तर तो खोटा कसा आहे ते तुम्ही सिद्ध करणार. बरं, मग याला वाद म्हणतात का? म्हणजे काही चर्चा वगैरे आपल्याला करायची आहे ती. बरं बरं, समजलं, माझ्या आलं लक्षात आलं. तर कोणी सुरुवात करायची? आता कोण सुरुवात करणार? त्या पंडिताला वाटलं नाथांना काहीतरी बोलू दे, मग नाथ कसा खोटारडा आहे ते आपण सिद्ध करू. नाथ्या, तोच बोल. आता बघा, बोलण्याची भाषासुद्धा नाथ्या. जेव्हा विद्वान माणसं अशा एकेरी उल्लेखानं बोलतात तेव्हा समजून चालायची एकूणच तिसरा मजला आणि डोक्याचा भाग बराचसा एक रिकामा तरी आहे, नाही तर अहंकाराने तरी भरलेला आहे. ही माणसं काही विद्वानातली नव्हेत. नाथ आपलं उपरणं झटकून शांतपणे उभे राहिले. सगळ्या सभेला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि म्हणाले, माझ्याशी चर्चा करायला आलेले हे जे गृहस्थ आहेत हे अतिशय विद्वान आहेत, अतिशय सज्जन आहेत आणि अत्यंत देवभक्त असे आहेत. तेव्हा त्यांना वंदन असं म्हणाले आणि बसले खाली. तो समोरचा विद्वान म्हटला, हे काय? ते म्हणले, हे काय काय तुम्ही सांगितलं ना, मी सिद्धांत मांडायचा आणि तो खोटा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून मी माझ्याकडनं 3 सिद्धांत मांडले की तुम्ही विद्वान आहात, हा माझा पहिला सिद्धांत आहे. तुम्ही सदाचारी सज्जन आहात, हा माझा दुसरा सिद्धांत आहे. आणि तुम्ही अत्यंत चांगले भक्त आणि उपासक आहात, हा माझा तिसरा सिद्धांत आहे. आता हे 3ही खोटं आहे हे तुम्ही सिद्ध करायचं आहे. माझा प्रश्न हे तूच कुठे आता? तो असा वैतागला. त्याने दंडवत घातला. अरे नाथ्या, अरे सुरुवात करताना सुद्धा एकमेकांच्या बद्दल वाईट बोलायचं असतं. नाथ म्हणाले, ज्यांनी आयुष्यात माझं काही वाईट केलं त्यांच्याबद्दलही मी कधी वाईट बोललो नाही. आपल्याशी तर माझं काही वैर नाही, मी कशासाठी वाईट बोलू? आणि आपली वाणी, आपली वाचा एकमेकांच्या वाईट बोलण्यासाठी का खर्च करायची? त्यापेक्षा समाजाचं भलं होण्यासाठी हेच वक्तृत्व आणि हेच पांडित्य झिजवलं असतं तर आत्तापर्यंत केवढं मोठं दैवी कार्य झालं असतं. हे ऐकल्याबरोबर त्या पंडिताचा सुद्धा गर्व संपला आणि त्याने सुद्धा नाथांचं शिष्यत्व पत्करून पुढे फार मोठं कार्य केल्याची कथा आलेली आहे. या ठिकाणी समर्थ शेवटच्या क्रियेमध्ये सांगता आहेत की अशा तऱ्हेनं या संत सज्जनांच्या कथा ऐकून आपली पण क्रिया पालटावी आणि मग या भक्तिपंथाने जावं. लक्षात घ्या, भक्तिपंथाने पुढे गेलं की हे मिळतं, ते मिळतं, ते मिळतं, हे मिळतं, हा आनंद मिळतो, तसा आनंद मिळतो, हे सांगणं बरोबर आहे. पण शेवटी नुसती हिमालयाची अशी चित्र दाखवून हिमालयाचा आनंद कसा मिळणार आहे? अशी नुसती गंगेची चित्र दाखवून गंगेच्या पाण्याच्या तुषार अंगावर उडतात त्याचा आनंद कसा मिळणार आहे? त्यासाठी स्वतःची क्रिया पालट करून त्या मार्गावरनं चालत गेलं तर मात्र त्या भक्तिपंथाचा जो खरा आनंद आपल्याला मिळणार आहे. तिथे चालण्यासाठी जावं ही इच्छा होण्यासाठी हिमालयाच्या चित्रांची गरज आहे, गंगेच्या चित्राची गरज आहे. पण चित्र बघून सगळं झालं नाही, गंगेची नुसती महती ऐकून सगळं झालं नाही. आपली क्रिया पालटून आपण त्या दिशेनं नीटपणे चालत गेलो तर मात्र त्याला पूर्णता प्राप्त होणार आहे. म्हणून आपली क्रिया पालट करून आपण जिथे वाद संपतील असा संवाद करावा, समाजाचं मन चांगलं करावं आणि आपल्या साधनेनं स्वतःचा आदर्श समाजासमोर उभा करावा असा समर्थ या ठिकाणी आपल्याला उपदेश करतायत. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जनी बोलण्या सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. जय जय रघुवीर समर्थ.